आज मराठवाडा विभागीय बैठक बीड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती। या बैठकीला मराठवाड्यातले सर्व पदाधिकारी, सर्व जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, सर्व कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीमध्ये 8ही जिल्ह्याचे जिल्हा प्रमुखांच्या फेरनिवडी या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत। त्यामध्ये बीडचे जिल्हा प्रमुख म्हणून अशोक रोमन यांच्याकडे पूर्ण जबाबदारी या जिल्ह्याची पुन्हा सोपवलेली आहे। छत्रपती संभाजीनगरचे सुद्धा अशोक मोरे यांच्याकडे पूर्ण जबाबदारी त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख म्हणून दिलेली आहे। जालना जिल्हा प्रमुख म्हणून संदीप ताडगे यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे। लातूरचे जिल्हा प्रमुख या ठिकाणी दीपकजी नरवडे म्हणून त्यांच्याकडे सोपवलेले आहे। नांदेडचे जिल्हा प्रमुख या ठिकाणी माधवराव ताटे यांच्याकडे जबाबदारी आणि नितीन गिरटे यांच्याकडे ती जबाबदारी सोपवलेली आहे। परभणीचे छत्रपती शिंदे यांच्याकडे त्या जिल्ह्याची जबाबदारी आहे। धाराशिव कालिदास गायकवाड आणि शशिकांत पाटील या दोघांकडे त्या जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे। अशा पद्धतीनं 8 जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आम्ही या ठिकाणी नेमलेले आहेत। आजच्या बैठकीचा मूळ मुद्दा असा होता की 2024ला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारमधल्या तत्कालीन मंत्र्यांनी, मंत्रिमंडळातल्या काही सदस्यांनी आणि राज्याच्या प्रमुखांनी क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठवाड्यासाठी स्वतंत्र आम्ही निर्माण करू अशी घोषणा केली होती। आणि त्या घोषणेला आज 2 वर्ष झाले तरी सरकार काही त्याच्यावरती कारवाई करत नाही। विषय मराठवाड्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये एक संभ्रमाचं वातावरण होतं की या ठिकाणी 2 वर्षानंतर ही घोषणा करून सुद्धा सरकार याच्यावरती हालचाल करत नाही। त्यावेळी 2024च्या विधानसभेच्या तोंडावरती महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं प्रचंड मोठं असं आंदोलन उभं होतं। मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली खूप मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभं राहिलेलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये एक मराठा समाजाची एक लाट तयार झालेली होती। सगळ्याच राजकीय पक्षातले पुढारी घाबरायला लागले होते, सगळेच उमेदवार घाबरायला लागले होते, सत्ताधारी असतील, विरोधक असतील। मग काय करायचं? सरकारने त्यावेळेस एक डाव खेळला का? अण्णासाहेब जावळे पाटील हे एक मराठा समाजाचं प्रचंड मोठं नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलेलं होतं, ते आज आपल्यात हयात नाहीत। मग त्यांच्या नावाने एखादं महामंडळ दिल्याच्या नंतर मराठा समाजाची मतं मिळवता येतील का? हा एक त्या ठिकाणी प्रयत्न सरकारनं केला होता का, असा प्रश्न आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनात पडलेला आहे। आणि 2 वर्ष होऊन गेल्याच्या नंतर सुद्धा जर त्या महामंडळाच्या संदर्भात काही कारवाई होत नसेल तर मी आज बीड या ठिकाणाहून मराठवाडा विभागीय बैठकीतून सरकारला आव्हान करतोय, तुमची भूमिका काय? का केवळ फक्त मराठा समाजाचे मतं मिळवण्यासाठी स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांच्या नावाचा तुम्ही वापर केला आणि कुठंतरी समाजाचे मतं मिळवण्यासाठी त्या ठिकाणी जावळे पाटलांचं नाव तुम्ही त्या ठिकाणी वापरले का? हा आमच्या समोरचा प्रश्न आहे। ते तुम्ही येणाऱ्या 15 तारखेपर्यंत जाहीर केलं पाहिजे। आणि जर 15 तारखेपर्यंत जाहीर नाही झालं तर 15 तारखेच्या नंतर मुख्यमंत्र्याच्या बंगल्यासमोर, वर्षा या निवासस्थानासमोर अखिल भारतीय छावा संघटनेचे राज्यभरातील पदाधिकारी जाऊन ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। मराठा समाजासाठी आधीच एक महामंडळ आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, त्या माध्यमातूनच समाजातील तरुणांना लाभ मिळत नाही योग्यरित्या। आता वेगळं महामंडळ स्थापन करून काय नेमका उद्देश आहे तुमचा? सरकार त्या महामंडळाला निधी देईल का असं वाटतंय का तुम्हाला? नाही, एक लक्षात घ्या, अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, आम्ही त्या महामंडळाला विरोध करत नाही आणि विरोध असायचं कारण पण नाही। आम्हीच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटीचा निधी मागणी करणारे आम्हीच छावा संघटनेचे पदाधिकारी आहोत।
परंतु स्वतंत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांसाठी आणि मराठा समाजातल्या तरुणांसाठी अण्णासाहेब जावळे पाटलाच्या नावानं जर आर्थिक विकास महामंडळ दिलं आणि ते मर्यादित मराठवाडा 8 जिल्ह्यापुरतं जर दिलं तर या ठिकाणच्या मराठा समाजातले असतील, इतर जाती धर्मातल्या लोकांना असतील, त्याचा फायदा होऊ शकतो. मराठा आरक्षणासाठी मोठं आंदोलन आता 29 तारखेला पुन्हा एकदा उभा राहतंय. यापूर्वी देखील आंदोलन करण्यात आली, परंतु त्यामधून फसवणूकच झाली असं आरोप जरांगे पाटलांनी केलाय. संघटना म्हणून तुमचं काय मत आहे? मराठा समाजाला न्याय मिळालाय सरकारकडून किंवा दिशाभूल होते काय? नाही, सरकारनंच न्याय दिला आणि सरकारनंच फसवलंय. कारण कुणबी प्रमाणपत्र निघत नाहीत, हैदराबाद गॅजेटचा काही संबंध नाही, सरकारनंच अगोदर सांगितलेलं होतं. आणि बोगस कुणबी प्रमाणपत्र हे सरकारनं अगोदर सांगितलं. त्याच्यानंतर नोंदी शोधल्याच्या नंतर आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळायला लागले. त्याची संख्या बीड जिल्ह्यात जास्त आहे. आमच्या लातूरमध्ये कमी आहे, तिकडे नांदेड जिल्ह्यामध्ये कमी आहे, परंतु बीड, परभणी आणि संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये बहुतांश काही आमच्या समाजातले कुणबी प्रमाणपत्र निघायला लागले. परंतु आता तेच सरकार निवडणुका संपल्या ना, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त या सरकारनं काय केले की कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केलं. आता कुठल्याही 3 वर्ष पुढच्या कार्यकाळात निवडणुका नसल्यामुळं आता मग रद्द केले काय आणि काही केलं काय? जी 29 तारखेला जी जरांगे पाटलांनी भूमिका घेतली ती समाजहिताचीच आहे आणि त्या भूमिकेसोबत आम्ही आहोत. वारंवार जरांगे पाटील आंदोलनाचा इशारा देतात. कुठला तरी मंत्री येतो, कुठला तरी नेता येतो, त्यांची समजूत घालतो आणि काहीतरी आश्वासन दिलं जातं. हे कुठपर्यंत सगळं चालणार आहे आणि कधी हे बघा, न्याय मिळणार? माझं काय म्हणणं आहे, एखादा आंदोलन करता असतो त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी असते आणि एखादं आंदोलन जर कुठपर्यंत ओढायचं आणि कुठं थांबलं पाहिजे हे त्या आंदोलनकर्त्याला जर नाही समजलं तर समाज पण विस्कटतो आणि ते आंदोलन पण वेगळ्या दिशेला जातं. तर जरांगे पाटलांनी त्या मंत्र्यावरती विश्वास ठेवला म्हणजे समाजाचं हित डोळ्यासमोरच ठेवून ठेवला ना. ठीक आहे, आता तुम्ही मीडियाने सगळ्यांनी दाखवले की बाबा मंत्री काय म्हणतायत किंवा त्या शिष्टमंडळातले आलेले लोक काय सांगतायत, समाजाला पटेल अशा शब्दात ते लोक सांगतायत, तर विश्वास का कोण ठेवणार नाही? जरांगे पाटलांनी आतापर्यंत 8-10 वेळा तेच केलेलं आहे, विश्वासच ठेवलाय ना. मग यापूर्वीही आंदोलनं झालेत. अण्णासाहेब जावळे पाटलांनी आंदोलनं उभी केली या राज्यात आरक्षणासाठी, त्यावेळेसही सरकारवर विश्वास ठेवावा लागला. मेटे साहेबांनी त्या ठिकाणी आंदोलनं केली, त्यावेळेस मेटे साहेबांनी विश्वास ठेवला. वडजे सर असतील त्यांनी केलं. आता जरांगे पाटलांना हे 8-10 वेळा उपोषणं करावी लागली आणि त्या उपोषणामध्ये वेगवेगळे मंत्री येतात, वेगवेगळे आश्वासनं देतात. आता एवढं म्हणजे ताकदीने शब्द देतात की समाजाचा प्रश्नच मार्गी लागला. मग तो आंदोलनकर्ता जो असतो त्याच्या पुढे पर्याय नसतो. समाजाचं हित जर इथं आपण ऐकल्यामुळे जर होणार असेल तर तो ऐकावं, हा प्रश्न जरांगे पाटलांसमोर येत आहे. भाजप एकीकडे म्हणतंय आमचा डीएनए ओबीसी आहे, तर दुसरीकडे भाजपच्या विरोधात ओबीसीने जे वक्तव्य करतायत की भाजपच्या काळातच आमचं आरक्षण हिरावलं गेलं, आमच्या आरक्षणात मराठा समाजाला समावेश केला आणि त्यामुळे ओबीसीचं नुकसान झालं. आता येणाऱ्या निवडणुकीत आम्ही त्यांना हात दाखवू असा इशारा ओबीसी नेते दिला. दुसरीकडे जरांगे पाटील देखील सरकारनं आमचं नुकसान केलं असं सांगतात. नेमकं सरकारनं भलं कोणाचं केलं? नाही, सरकारनं एकच केलंय की ओबीसी समाजाचं, ओबीसी आमचा डीएनए जी म्हणून मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आहे ना, ते अतिशय योग्य आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ओबीसी वोट बँक एका साईडला करण्याचं काम केलं आणि त्यांनी मराठा समाजाची कधीच वोट बँक बनवू द्यायची नाही किंवा होऊ द्यायची नाही. हा एक प्रचंड मोठा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून झालेला आहे. राज्यामध्ये जर मराठा समाजाची वोट बँक निर्माण झाली तर एक मराठा समाजाचं एक प्रचंड मोठं अस्तित्व या राज्यात निर्माण होईल, याची भीती मुख्यमंत्र्यांना आहे. आणि जे तुम्ही जे म्हणताय आता हे स्वयंघोषित कोणी ओबीसीचे नेते आहेत, या नेत्यांना त्यांचंच खतपाणी आहे. तुम्ही बोललं पाहिजे तर आमचा डीएनए आम्ही म्हणू शकतो. सरकारच्या विरोधात जर ह्या स्वयंघोषित 2-3 लोकांनी जर नाही बोललं मुख्यमंत्र्याच्या विरोधात तर मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून शब्दच येणार नाही ओबीसी आमचा डीएनए म्हणायचा. म्हणजे मुख्यमंत्र्याच्याच आणि त्यांच्या काही संबंधित मंत्र्याकडूनच जे स्वयंघोषित ओबीसी नेते म्हणून स्वतःला राज्यात फिरतायत आणि समाजामध्ये एक द्वेषाची भावना निर्माण करतायत, त्या लोकांना याच लोकांचं खतपाणी आहे. आजची बैठक झाली त्याच्यात फेरनिवड झाली की फक्त पुन्हा एकदा संघटना मजबूत वगैरे करण्यासाठी अशी काही निर्णय घेतले? नाही, फेरनिवड तर झालीच आणि राज्यभरात पुन्हा एकदा संघटना मजबूतीनं ताकदीनं आरक्षणाच्या विषयावर तर आम्ही आहोतच, परंतु शेतकऱ्यांच्या विषयावर आम्ही अधिक आक्रमक होऊन येणाऱ्या काळामध्ये आता शेतीमालाचा भाव, सोयाबीन, कापसाच्या भावावर येणाऱ्या पुढच्या काही 2-3 महिन्यामध्ये आम्ही प्रचंड मोठं आंदोलन उभा करणार आहोत. त्यासाठी आज बैठकीत चर्चा होती आमच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि मराठवाड्यातली पूर्ण बांधणी आम्ही आज केली.
महामंडळाच्या मुद्द्यावरून तुम्ही सरकारला इशारा दिलेला आहे की स्वरूप कसं असताना तुम्ही आंदोलन करून पाहिजे. सांगितलं ना 15 तारखेपर्यंत आम्हाला मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याच्या चंद्रकांतदादा पाटील असतील, प्रवीण दरेकर असतील, हा ते सांगायचं राहिलं, प्रवीण दरेकरांनी ह्याचा पुढाकार घेतलेला आहे. दरेकर साहेबांनी आम्हाला सांगितलं पाहिजे की नेमकं आम्ही हा विषय मार्गी लावणार आहेत का तुमची आमदारकी टिकवण्यासाठी, दुसरी आमदारकी पुढची मिळवण्यासाठी संघटनेचा वापर केला जातोय, समाजाचा वापर केला जातोय, जावळे पाटलांच्या नावाचा, अण्णासाहेब जावळे पाटलांच्या नावाचा वापर केला जातोय. हे त्यांनी स्पष्ट भूमिका केली पाहिजे. आज मराठवाड्यातले सगळे जिल्हा प्रमुखांची तीच संभ्रम आहे त्यांच्या मनामध्ये. नेमकं चाललंय काय? एका बाजूला अण्णासाहेब जावळे पाटलाच्या नावानं महामंडळ करतो म्हणून घोषणा करायची आणि गप्प बसायचं. मग तुम्ही ती 2024ची निवडणूक काढून घेतली. एवढाच विषय होता. जरांगे पाटलाचं या राज्यात आंदोलन सुरू असताना अण्णासाहेब जावळे पाटील ह्या नावाचा निवडणुकीत आपल्याला फायदा होईल. मराठा समाजामध्ये अण्णासाहेबाला मानणारा गावखेड्यात प्रचंड मोठा वर्ग आहे आणि अण्णासाहेबांनी गावखेड्यातच संघटना उभी केलेली सुरुवातीपासून. म्हणून तो प्रयत्न झालेला आहे का, याचं प्रश्नाचं उत्तर आम्हाला सरकारने दिलं पाहिजे. स्वरूप काय असेल तुमचं आंदोलन? तुम्ही नाही, आम्ही बसणाऱ्या दारात जाऊन, मुख्यमंत्र्यांच्या दारात. मुख्यमंत्र्यांच्या दारात बसणार का इतरही मंत्र्यांच्या दारात? एक लक्षात घ्या, आता सरकार कोण चालवतंय? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आम्ही चंद्रकांत दादांनाही प्रश्न विचारू, संबंधित शंभूराज देसाई सुद्धा त्या प्रक्रियेत होते, प्रवीण दरेकर होते आणि CM साहेब.